नमस्कार, आवाज महाराष्ट्र या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी राजू बनसोडे. आज आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर शिंदे सर. सर, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आज जो खासदार अभियान अंतर्गत जनतेच्या काही समस्या काही मांडल्या गेल्या आहेत, तर खासदारांनी आतापर्यंत किती आश्वासन दिलेलं आहे की जनतेची समस्या सोडवतील? आता खासदार साहेबांनी आता जवळजवळ 700 ते 800 लोक त्यांना आता भेटलेली, संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांनी भेट घालून दिलेली आणि लवकरात लवकर त्या समस्या मार्गी लावा आणि 8 दिवसामध्ये मला त्याचा रिप्लाय द्या असं सांगितले. पण आज आम्ही वडगाव शिरेचे माजी नगरसेवक आहेत. आमच्या परिसरातली जी समस्या पाण्याच्या संदर्भातली, तर पाण्याच्या संदर्भात आम्ही आज त्यांना भेटलो. त्यांनी जगताप साहेब त्यांना सांगितलं यांचं सर्व ऐकून घ्या आणि ह्याच्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे आणि ह्याचा मला 8 दिवसामध्ये रिप्लाय द्या. नाही झालं तर आपण त्या पद्धतीने पुढे काही कारवाई करायची त्या पद्धतीने करूया अशा पद्धतीने खासदार साहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत. पण वडगाव शिरीमध्ये गेले 10 वर्षापासून चांगल्या पद्धतीने पाणी समस्या होती. पण काय झाले, कुठली जादूची कांडी फिरली 5 महिन्यापासून आम्हाला माहित नाही. पाणी प्रश्न हा गंभीर झालेला आहे. ज्या टाक्या भरल्या जायच्या त्या टाक्याची लेवल होत नाही. टाक्याची लेवल न झाल्यामुळे लोकांची टँकरची मागणी वाढलेली आहे आणि टँकरला गेलो तर टँकरही आम्हाला भेटले नाही. असं सांगितलं तर पहिले सोसायटीला टँकर देणार आणि त्याच्यानंतर आम्ही सर्वसामान्य नागरिकांना देऊ. मग तिथं एक प्रकारचा एक भ्रष्टाचारच चाललेले आहे. आमची तर मागणी की आम्हाला टँकरने पाणी पुरवठच नको, आम्हाला जे नळाने पाणी आहे त्या नळाने आमचं पाणी आम्हाला द्या, एवढीच आम्ही मागणी खासदार साहेबांना सांगितलेली. त्यांनी जगताप साहेबांना त्या सूचना दिलेल्या आहेत आणि 8 दिवसामध्ये या संदर्भात पुन्हा एकदा आमची बैठक होणार आहे. पण मला असं विचारायचं की या ठिकाणी अगोदर अशी पाण्याची कधी समस्या आलेली नाहीये, मग अचानक हे पाणी गेले कुठे? आम्ही अधिकाऱ्यांना तेच म्हणतो की एवढं वर्ष चांगलं चाललेलं आमचं पाणी गेलं कुठं, आम्हाला जास्त पाणी देऊ नका आम्ही म्हणतो, पण जे आमचं पाणी तेच द्या. मग कुठं गेलं, कुठं पाणी फिरवलं गेलं त्यांचा शोध घेण्याचं काम अधिकाऱ्यांचं आहे. त्यांनी त्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने काम करून हा प्रश्न सोडवा अशीच आमची त्यांना विनंती आहे. तुम्ही पालिकेतील अधिकाऱ्यांशी संवाद साधला का त्यावर? आतापर्यंत 10 वेळा संवाद साधला, आंदोलनं झालेली आहे त्या संदर्भात. त्याच्यातही अजून पण कुठल्याही प्रकारची सुधारणा नाही. तर आता बघू, खासदार साहेबांना आम्ही निवेदन दिले, त्यांच्याशी भेटलो, त्यांनी सांगितलेले आणि याच्यात 8 दिवसामध्ये परत पुन्हा एकदा आमची त्या संदर्भात बैठक होणार आहे. मला खासदारांनी आश्वासन दिलं की येणाऱ्या 8 दिवसात पुन्हा एकदा आपण यावरती मीटिंग करूया. हो, 100% सर्व नागरिकांना सांगितलेले. तर आपण पाहू शकतो की भारतीय जनता पार्टीने ज्या पद्धतीने हा सोहळा राबवलेला आहे, तर याच्यावरती लवकरात लवकर तोडगा निघेल असे माजी नगरसेवक आहेत, त्यांनी पण त्यांच्या प्रतिक्रिया दिल्यात. तर धन्यवाद. आजच्या सप्ताह सेवाबद्दल आज तुम्ही काय सांगाल? आजचा हा सेवा अभियान आपले खासदार मूल्यांना मोळ यांनी एकदम उत्कृष्ट असा घेतलेला आहे. वडगाव शहर मतदारसंघात जे तमाम नागरिकांच्या समस्या आहेत, आज महानगरपालिका इलेक्शन न झाल्यामुळे प्रशासन काही गोष्टी ऐकत नाही आमच्या नगरसेवकांच्या सुद्धा. त्या सर्व समस्या आज एकाच ठिकाणी अण्णांच्या माध्यमातून मागे लागत आहेत. गेल्या काही दिवसापासून आमच्या वडगाव शहरात प्रामुख्याने पाण्याची खूप मोठी समस्या होती. कमी दाबाने पाणी असेल, दूषित पाणी असेल सगळे. तर आज अण्णांमुळे इथं सगळेच अभियंता, आपले मुख्य अभियंता असतील, जगताप साहेब असतील, आमचे गाडेकर साहेब असतील, त्यांच्या हाताखालचे सगळेच सर्व स्टाफ इथं होता आणि आज तो विषय एकदम सगळेच अधिकारी एकाच जागी भेटल्यामुळं विषय मागे लागेल असं आम्हाला वाटतं. आज अण्णांनी त्यांना सांगितलं की 8 दिवसाच्या आतमध्ये हा विषय मिटला पाहिजे आणि असेच पाण्याचा विषय असतील किंवा रेल्वेचा विषय असतील, सेंट्रल मिनिस्टर असल्यामुळं केंद्रातले काही विषय असतील, लोकांना दिल्लीला जाणं शक्य नसतं. तर अण्णांच्या माध्यमातून ते एकाच ठिकाणी इथं विषय मागे लागतात. खूप उत्कृष्ट असा हा अभियान आहे आणि नक्कीच त्याचा पुणेकरांना खूप मोठा असा फायदा होईल. सुनीताताई गलांडे, तर त्या जनता दरबाराबद्दल आपल्याला थोडीशी माहिती देणार, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. आज या ठिकाणी जनता दरबार भरला. खूप म्हणजे पाडवा असून सुद्धा खूप मोठा प्रतिसाद लोकांचा भेटला की जेणेकरून स्थानिक नगरसेवक नसल्यामुळं आणि निवडणुका झाल्या नसल्यामुळं एक लोकांचे जे प्रश्न होते ते लोकांना कुणापर्यंत जायचं हा प्रश्न होता. त्यामुळं लोकांनी या ठिकाणी अण्णांनी चांगल्या प्रकारे एक नियोजन केलं आणि खरोखरच या नक्कीच सर्व अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्यामुळं त्या प्रॉब्लेम अण्णांनी जागच्या जागेवर म्हणजे जे प्रश्न आहेत ते जागच्या जागेवर सोडवण्याचा प्रयत्न केला आणि पाण्याचा हा वडगाव शहरी आणि खराडी ह्यात मोठा प्रश्न पाण्याचा भेडसावत असल्यामुळं जे गेले 4 महिने हा प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं एक सेपरेट लोकांना एकत्र करून आश्वासन दिलं की एक 8 दिवसात तुमचा प्रश्न सोडवला जाईल आणि 8 दिवसात परत आपण या ठिकाणी
एका ठिकाणी एक मीटिंग घेतली जाईल असं हा खासदार म्हणजे आपल्या या जनसंपर्काच्या अभियानात सर्व लोकांच्या पर्यंत पोहोचणारा हा असा एकमेव उपक्रम लाभवणारा हा एकमेव खासदार आतापर्यंत लोकांनी पाहिलेला असेल. धन्यवाद ताई, आवाज महाराष्ट्रासोबत तुम्ही संवाद साधल्यामुळं.